देशात असे बोटावर मोजण्या इतके शहर आहेत ज्या शहराचं नाव घेतलं की तिथला नेता आठवतो आणि त्याच सोबत त्यांनी केलेला विकास आठवतो. महाराष्ट्रातलं असंच एक शहर ज्याचं नाव घेतलं की त्या शहराच्या नावासोबत नेत्याच्या कुटुंबाचं नाव जोडलं जातं. अर्थातच ते शहर म्हणजे बारामती आणि बारामतीसोबत जोडले गेलेले पवार. सुरुवातीला राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी बारामतीमध्ये विकासाचं रोपटं लावलं आणि त्याच रोपट्याचा अजित पवार यांनी वटवृक्ष केला. आज केवळ राज्यच नाही तर देशभरातून जेव्हाही लोक बारामती बघायला येतात त्यावेळी एखादा नेता आपल्या शहरासाठी कसं काम करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बारामती आहे असं आपल्याला सांगता येईल. पण त्याच बारामतीमध्ये अजित पवारांनंतरची बारामती कशी असेल? मागच्या 20-25 वर्षात सरकार कुणाचंही असो, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या एका नेत्याने बारामतीला देताना कायम सढळ हाताने दिलं. आता अशी मदत पुन्हा बारामतीला मिळेल का? असे अनेक प्रश्न आज बारामतीकरांना पडलेत. या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून उद्योगपती गौतम अदानींपर्यंत देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर बारामतीला यायचे आणि नुसते येत नव्हते तर शहर विकासाचे मॉडेल म्हणून वारंवार विविध मान्यवरांनी बारामतीचा गौरव केलाय. यामागे अजितदादा पवार यांचं कष्ट, नियोजन आणि गावागावातील गावकऱ्यांविषयी असणारे त्यांचे प्रेम. आपलं गाव केवळ स्वच्छ आणि सुंदर करून दादा थांबले नाहीत, तर त्या गावात सर्व स्तरावरील लोकांना निर्भयपणे राहता यावं असं वातावरणही अजितदादांनी बारामती परिसरात गेल्या 30-40 वर्षाच्या कारकिर्दीत तयार केलं. अजितदादा पवार यांनी बारामतीत विविध स्तरावर शहर विकासासाठी अनेक योजना आखल्या आणि त्या पूर्ण देखील केल्या. पर्यावरणाचा समतोल कायम राहावा यासाठी त्यांनी वृक्षारोपणावरती मोठा भर दिला. सर्वांग सुंदर शहर म्हणून बारामतीची ख्याती आहे. ही बारामतीची ख्याती होण्यामागे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दृष्टी कारणीभूत होती. अजितदादा यांच्या पुढाकारातून गेल्या 35 वर्षात बारामतीचा सर्वांगीण विकास झाला. निवडणुकांमध्ये अजित पवार लाखोंच्या मताधिक्याने का निवडून यायचे, कोणत्या लाटा आल्या गेल्या तरी बारामतीकर अजित पवार यांच्यावर विश्वास का दाखवत होते? कारण बारामतीकरांचा अजित पवार यांच्यावरती ठाम विश्वास होता. सर्वांग सुंदर शहर, हरित व स्मार्ट शहर म्हणून बारामती आज राज्यात अग्रेसर आहे. सामाजिक सुरक्षितता, सोयी सुविधा, संतुलित पर्यावरण, हरित व स्वच्छ सुंदर टुमदार शहर म्हणून बारामती ओळखले जाते. मात्र अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने बारामतीकरांना मोठा धक्का बसलाय. प्रत्येक बारामतीकरांच्या आपल्या घरातील एक कर्ता हरवला असल्याची स्थिती दादांच्या जाण्याने निर्माण झाली आहे. गेल्या 35-40 वर्षामध्ये दादांनी नियोजनपूर्वक बारामती शहर घडवलं. बारामती पोलीस ठाण्यासाठी सुसज्ज इमारतींची उभारणी केली. पोलिसांचे कार्यालय या इमारती खऱ्या अर्थाने कॉर्पोरेट स्टाईलच्या दादांच्या नियोजनातून बनवण्यात आल्या आहेत. परदेशाप्रमाणे बारामतीत पोलिसांना कामासाठी वातावरण तयार करून देण्यासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतला. कामाच्या ठिकाणाचे वातावरण चांगले असेल तर कार्यक्षमता वाढते. या नियमानुसार बारामतीत जवळपास सर्वच शासकीय कार्यालय ही एखाद्या खासगी कंपनीच्या कार्यालयाप्रमाणेच उभारण्यात आली आहेत. राज्यातील सर्वात भव्य व सुंदर विमानतळाच्या धर्तीवरील बस स्थानक बारामतीत अजित पवार यांच्या पुढाकारातून अवघ्या 2 वर्षात साकारले. बारामती इतके शासकीय रुग्णालय सुसज्ज, देखणे, नीटनेटके, स्वच्छ असू शकतात याचा विश्वास बसणार नाही. 11 ऑपरेशन थिएटर, सिटी स्कॅन, MRIची सुविधा, शवविच्छेदन, अतिदक्षता विभाग, तातडीच्या उपचाराची सुविधा अशा आरोग्यविषयक सर्वच बाबी शासकीय दरामध्ये रुग्णांना उपलब्ध होण्यासाठी अजित पवार यांनी या प्रकल्प बारामतीत साकारला आहे. सिंगापूरच्या धर्तीवर बारामतीच्या या शासकीय रुग्णालयाची इमारत साकारली आहे. बारामती शहरातून वाहणाऱ्या निराडावा कालव्याची अवस्था दयनीय होती. अजित पवार यांनी या कालव्याची लाईनिंग करत दोन्ही बाजूला अत्यंत सुंदर सुशोभीकरण करत त्याचा कायापालट करून टाकला. परदेशातील कालव्याच्या बाजूने जसे वातावरण असते तसेच बारामतीत तुम्ही 3 हत्ती चौक, परकाळे बंगला पूल किंवा देवीच्या देवळाजवळच्या पुलावर गेल्यावर जाणवेल. क्वालिटी रस्ते असण्याबाबत अजित पवार कायमच आग्रही असत. बारामतीला तुम्ही कोणत्याही भागातून असल्यास रस्त्याचा दर्जा तुम्हाला बरंच काही सांगून जातो. विविध पिकांबाबतचे AI तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचवण्याची चळवळ उभारली जाते. याला अजित पवार यांनी शासन स्तरावर मदतीचा हात पुढे केला. त्यासाठी बारामतीमधील अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद या अजितदादा यांनी केली. शहर स्वच्छ, सुंदर व हरित असावे असा आग्रह लोकप्रतिनिधींनी धरला आणि त्यासाठी इच्छाशक्ती दाखवत काम सुरू केले. तर शहराचे रूप कसे आमूलाग्र बदलू शकते असे हे बारामतीने दाखवून दिले. बारामती शहर आणि तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या जेवढ्या योजना केल्या आहेत त्या सर्व मिळून 1,500 कोटींच्या असतील. एका आमदाराला वर्षाला मिळतात 5 कोटी, 5 वर्षाला मिळतात 25 कोटी. अजितदादा यांनी बारामती तालुक्यासाठी आणले तब्बल 1,500 कोटी.
बारामती तालुक्यातील नागरिकांना निधी मागण्यासाठी सरकारी हेलपाटे मारण्याची गरज दादांनी पडू दिली नाही. बारामती शहर केवळ स्वच्छ, सुंदर आणि देखणे केलं नाही, तर प्रत्येक बारामतीकराला शहरामध्ये भयमुक्त राहण्याचे वातावरणही अजितदादांनी तयार केले. व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय मुक्तपणे करता येत होता. उद्योजकांसाठी अडवणूक ऐवजी सुविधा देण्यावरती त्यांनी भर दिला. त्यामुळे बारामतीच्या MIDC मध्ये अनेक मोठे उद्योग आले आणि स्थानिकांना रोजगार मिळाले. बारामती शैक्षणिक हब होण्यासाठी पोषक वातावरण तयार केले. बापाचं जैसे लेकरावरती लक्ष असते, तसेच बारामतीचे पहाटेच विकास कामाची पाहणी करणाऱ्या अजितदादांचे लक्ष होते. आठवड्यातले काही दिवस ते बारामतीमध्ये उपलब्ध असायचे. महिला असोत किंवा तरुणी, रात्री कितीही उशीर झाला तरी त्यांच्या बारामती शहरामध्ये फिरताना कधी अडचण वाटली नाही. शहर आणि परिसरामध्ये गुंडांचा सामान्य नागरिकांना कधीही त्रास होणार नाही याची दक्षता दादांनी पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून घेतली. त्यामुळेच नागरिकांना हे शहर सुरक्षित वाटायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारामतीकरांसाठी खास एक व्हॉट्सअपचा नंबर देखील दादांनी दिला होता. कुठलीही अडचण आली तर थेट दादांशी संपर्क करू शकायचे आणि त्याची अडचण चुटकीसरशी सुटायची. एकूण काय तर हे सगळं बारामतीचा प्रत्येक घरातील एक कर्ता व्यक्ती असलेला दादा अचानक त्यांच्यातून निघून गेल्याने अजूनही बारामतीकर धक्क्यात आहेत आणि त्यातून बाहेर पडायला बारामतीकरांना वेळ लागेल. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.